आयुष्यातली माझी पहिली ट्रिप आहे, रोड ट्रिप. जे मी खूप वर्षाचं माझं ड्रीम होतं की मी लॉंग ट्रिपला जाणार. त्या अनुषंगाने आम्ही आज म्हणजे आज यवतमाळवरून निघालोय. ठीक आहे, कट. नमस्कार. माझ्या आयुष्यातली पहिली ट्रिप मी प्लॅन केली आहे, ड्रीम ट्रिप म्हणून म्हणेल मी त्याला. की माझं खूप वर्षाचं स्वप्न होतं की मी एक लॉंग ड्राईव्हला मी माझ्या गाडीसोबत आणि जाणार म्हणून. आणि आम्ही परवाला पुण्यावरून निघालोय. मी माझ्या मूळ गावी यवतमाळमध्ये आम्ही 600 किलोमीटर ड्राईव्ह करून तिथे एक दिवस स्टे केला, 2 दिवस. आणि त्यानंतर आता इथून यवतमाळवरून आम्ही स्पिटी व्हॅलीसाठी निघतोय. स्पिटी व्हॅली इज माय ड्रीम ट्रिप. सो आम्ही आता इथून शिवपुरीला जाणार आहोत. जवळपास 720 किलोमीटर आहेत, बघू शकता. 720 किलोमीटर आहे शिवपुरी. आणि शिवपुरीवरनं आम्ही जाणार मधातनी आग्र्याला आम्ही ताजमहल बघणार. तिथं मला वाटतं 2-3 तास आम्ही स्पेंड करणार. तो टाइम पण आम्ही कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर मथुरा वृंदावनला तिथे एक सेकंड स्टे आहे. आणि नंतर डायरेक्ट शिमलाला स्टे असणार आहे. शिमलाला आम्ही 2 दिवस थांबणार आहोत. शिमलाचे हे एक्सप्लोअर केलं, तिथला लोकल साईट सीन्स. आणि नंतर आम्ही जाणार आहोत स्पिटी व्हॅली ड्रीम ट्रिपला. आणि त्याचं पुढचं मी तुम्हाला डिटेल देतच राहणार. थँक्यू सो मच. दुपारी साधारणतः 2च्या दरम्यान भोपाळच्या अलीकडे आम्ही जेवायला थांबलो होतो. घरून डबा आणला होता आणि एका मस्त झाडाखाली टेबल टाकून आम्ही बसलो जेवायला. आणि जेवण झाल्यानंतर रात्रीचं दुपारच्या जेवणानंतर आम्ही परत प्रवास चालू केला. आणि रात्रीला आम्ही भोपाळ क्रॉस केल्यानंतर रात्रीचा एका धाब्यावर आम्ही थांबलो. धाब्यावर थांबून तिथे जेवण केलं. जेवणानंतर परत प्रवासाला चालू केलं आहे. मला वाटतं मधातनी आम्ही फक्त 2 जेवण आणि मधात पेट्रोल भरायला 2 ठिकाणी थांबलो. आणि त्यानंतर वृंदावनला रात्रीचे 2:30 वाजता पोचलो. 2:30 वाजता पोचल्यानंतर तिथे हॉटेल घेतलं आणि ते 2 दिवसासाठी आम्ही तिथे स्टे. दुसऱ्या दिवशी सकाळी वृंदावनमधील सर्व मंदिरं आम्ही फिरलो आहे, दर्शन घेतलं आहे. आणि रात्रीचा स्टे परत तिथेच वृंदावनमध्ये केला आहे. वृंदावनमधून ऊर्जा घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी दुसऱ्या दिवशी तिथून निघालो आहे.